मित्रांनो, पोहोचलेलो आहे कोल्हापूर रेल्वे स्थानकावर. तुम्हाला माहीत आहे, आपल्याला जर तिरुपतीला जायचं असेल सगळ्यात कन्व्हिनियंट वे रेल्वे. कोल्हापूरचं जे माझ्या पाठीमागं तुम्हाला हे जे रेल्वे स्थानक दिसते, श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, खूप ऐतिहासिक संदर्भ आहे मित्रांनो. अराऊंड 1886, बघा काय म्हणतोय, 1886च्या वेळेला हे रेल्वे स्थानक सुरू केलेलं. आपले जे छत्रपती शाहू महाराज होते तर त्यांच्या दूरदृष्टीचं हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. त्यावेळेला कोल्हापुरात एक रेल्वे स्थानक असावं असा त्यांनी विचार केला. त्यावेळेचं कोल्हापूरची व्याप्ती विचारात घेता जे इथं रेल्वे स्टेशन होणं हे खूप मोठी गोष्ट आहे. त्यावेळेला कोल्हापूर खूप मोठं होतं असं नव्हतं. त्यामुळं आत्ता आपल्याला असं वाटतं की खूप मध्यवर्ती ठिकाणी आहे. खरं त्यावेळेच्या दृष्टीनं योग्य होतं मित्रांनो. टर्मिनस आहे, इथं संपते रेल्वे, म्हणजे मिरजेतून येणारा मार्ग कोल्हापूरला जोडतो आणि इथून पुढं जात नाही. खरं असं नाही मित्रांनो. 2016 साली प्रस्तावित कोल्हापूर वैभववाडी, म्हणजे मिरज कोल्हापूर वैभववाडी असा प्रस्तावित मार्ग आहे आणि त्यासाठी अराऊंड 500-550 कोटी त्यावेळेला काय केलेले, अलोकेट केलेले. तर अजून काम सुरू झालेलं नाही. कसल्या बावड्यातून तो मार्ग जाणार आहे, कारण इथून पुढं वाढवणं तो शक्य नाही मित्रांनो.